आज 1 तास लागेल आपल्याला प्रतापगड किल्ला फिरण्यासाठी। आज तुम्ही आता हा प्रतापगड किल्ला पाहायला चाललाय। हा किल्ला पूर्णपणे खासगी आहे। जे सातारा संस्थान उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे 13वे वंशज त्यांची खासगी मालमत्ता, खासगी प्रॉपर्टी प्रतापगड। असेच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले। सर्वात मोठा किल्ला आपण म्हटलं तर रायगड, महाराजांची राजधानी रायगड। ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज राहायचे। हा प्रतापगड, इकडे त्यांच्या आई राहायच्या जिजामाता। गडावरती श्री भवानी माता मंदिरासाठी हा किल्ला बांधलेला आहे। आपण महाबळेश्वर परिसरातून आला येताना आपल्याला वेडेवाकडे रस्ते, घनदाट जंगल, महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या मध्ये एक नदी येते कोयना, आणि कोयनेच्या काठावरती गाव येतात जावळी। हा इतिहासात गाजलेला परिसर आहे। जावळीचं खोरं, सातारा सज्जनगड ते रायगडची काळ नदी एवढ्यापर्यंत जावळीचा परिसर आता देखील ओळखला जातो। आणि इथले सरदार होते चंद्रराव ही पदवी आदिलशाहकडून। त्याचं खरं नाव यशवंतराव मोरे। ह्या मोऱ्यांना महाराजांनी समजावलं की आपण दोघे एकत्र येऊ, हे हिंदवी स्वराज्य वाढवूया। जावळीच्या चंद्रराव मोरेंनी ऐकलं नाही। मग 6 जून 1655 हा जावळीचा परिसर जिंकला, जावळीचं खोरं जिंकलं। तशी आदिलशाही हादरली। आदिलशाहची जी आई होती बडी बेगम साहेबा, तिने दरबार बोलवला। पण कुठचाही सरदार छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी तयार होत नव्हता। बलाढ्य अफजल खान उंची 7.5 फूट निघाला। येताना त्याने 60,000 सैन्य आणलं। तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर ही मंदिरं तोडली। तुळजापुराचं मंदिर तोडलं की अफजल खानाला वाटलं की शिवाजी माझ्यापर्यंत येईल, परंतु महाराजांना माहिती होतं जर आपण निर्मल मावळे घेऊन गेलो तर आमचा निभाव लागणार नाही। वाईपासून राजगड जवळ महाराजांची पहिली राजधानी, जो राज्याभिषेक झाला तो रायगडवरती। आणि नुकत्याच सईबाईंचं निधन झालं होतं राजगडला। छत्रपती संभाजीराजे लहान होते। अफजल खानाचं लक्ष राजगडला लागण्यापेक्षा प्रतापगडाकडे लागावं, ह्या किल्ल्याची निवड का केली? आता तुम्ही महाबळेश्वर परिसरातून आलात, घनदाट जंगल, डोंगर परिसर आणि प्रतापगडच्या मागच्या बाजूला उंच कडा, कोकण कडा, जेणेकरून शत्रूला येण्यासाठी खूप त्रास झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या किल्ल्याची निवड केली। अफजल खान वाईला आला तरी त्याचे अत्याचार चालूच होते। आणि वाईपासून बाकी फौज वाईमध्ये ठेवून 12,000 फौज घेऊन अफजल खान इकडे निघाला। वाईचा पसरणी घाट, तिथून पाचगणीपासून महाबळेश्वर, आणि महाबळेश्वर पासून तुम्ही प्रतापगडपर्यंत आलात। या रस्त्याचं आत्ताचं नाव आंबेनेळी घाट आहे, कोल्हापूर पर्यंत। आणि तोच रस्ता पूर्वीचा होता रडतोंडीचा घाट। का तर अफजल खानाचं सैन्य ह्या महाबळेश्वर परिसरातून खाली येताना रडलं होतं, रडकोंडीस आलं, रडलं होतं, म्हणून त्या घाटाला नाव पडलं रडतोंडीचा घाट। मध्ये कोयना नदी काठावरती 12,000 फुले जंगलामध्ये ठेवलीच। आणि 12 मोहेच्या पालखीमध्ये उतरून अफजल खान गडाच्या पायथ्याशी आला। तो शामियाना ती कबर तुम्हाला दाखवली जाईल। जे अतिक्रमण होतं, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सगळं हटवून टाकलं। तुम्हाला 2 कबर पाहायला मिळतील, अफजल खान आणि अफजल खानाचा जो अंगरक्षक होता सय्यद बंडा, ह्या दोघांची कबर गडाच्या पायथ्याशी आता देखील आहे। तुमच्या आता इकडे पार्किंग मध्ये बस थांबल्या, उजव्या बाजूला अफजल खानाची कबर 2 किल्ल्याच्या अंतरावरती आहे। तुम्ही लोकांनी रायगड पाहिला असेल, नसेल पाहिला, रायगड किल्ला 1200 एकर 14 वर्ष लागली बांधण्यासाठी। तसा हा प्रतापगड 52 एकर आहे, 2 वर्षामध्ये बांधकाम केलंय। हिरुजी इंदुलकरांनी रायगडवरती कसं जगदेश्वराचं मंदिर आहे, त्या पायरीवरती त्यांचं नाव आहे, सेवेचे टाई तत्पर हिरुजी इंदुलकरांनी रायगड बांधला, प्रतापगड त्यांनीच बांधला। अर्जुनजी यादव आणि मोरोपंत पिंग्यांनी हा किल्ला 52 एकर आहे। 1656 किल्ला बांधण्यासाठी सुरुवात, 1658 किल्ला बांधून पूर्ण झाला। 2 वर्षामध्ये 7,000 सैनिकांनी किल्ला पूर्ण केलेला आहे। आणि शिवाजी महाराज किल्ला गड बांधल्यानंतर 1 वर्षाने अफजल खानाचा वध, शिवाजी महाराज शामियानामध्ये पोहोचला। अफजल खानाने आलिंगन केलं की या राजे भेटा मला। महाराज एक तयारीनुसार गेले होते, अफजल खानाला ओळखून होतोय। डोक्यावरती जिरेटोप, घोड्यावरती चिलखत, हातामध्ये वाघनखे, कठ्यार आणि बरोबर अंगरक्षक जीवा मला होते। अफजल खानाने पहिला वार केला, डोक्यावरती लागला, जिरेटोप असल्या महाराज वाचले गेले। दुसरा वार केला, वस्ता अंगरका फाटला, ती चिलखत असल्या महाराज पुन्हाही वाचले। हातामध्ये जी वाघनखे होती अफजल खानच्या पोटामध्ये पुरवलं, अफजल खानचं पोट काढलं गेलं, बिचोनी पोटा बाहेर काढला। अफजल खान दगादग असा उडू लागला। त्याचा अंगरक्षक कानपट्टा तालुक्यामध्ये खूप तरवेज होता सय्यद बंडा। कानपट्ट्याचा वार महाराजावरती पडणार तर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक ते जीवा महाला, त्यांनी वरच्यावर त्याचा हात उडवला, सय्यद बंडाला एका घामामध्ये खलास केला। आणि तेव्हा म्हण घडली की होता जीवा हर हर महादेव। किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत 95 पायऱ्या चढून आलात। आता आपण सगळेच बर्गरवाले मावळे, वडापाववाले मावळे, मॅगीवाले मावळे, एवढ्या 55 पायऱ्यामध्ये आपल्याला दम लागला असं आपण थकलो असत। आपल्या पूर्वजांनी बांधलेली किल्ल्याची तडफड अजून उभी आहे बघा, मजबूत आहे, अजूनही बोलते। आणि तुम्ही जर रस्त्यावरून पाहिलं तर किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसत नव्हता।
मुख्य दरवाजापर्यंत तुम्ही आहात, बाहेरचा परिसर दिसत नाहीये, तेवढे आतमध्ये किल्ल्याचा दरवाजा आहे आणि त्यावेळी शत्रू हत्तीचा वापर करायचे किल्ल्याचा गेट तोडण्यासाठी, पण हत्तीला पळण्यासाठी खाली जागा नाहीये. दुसरा वापर म्हणजे लाकडाच्या ओंडक्याचा. पळत येऊन दरवाजावरती धडक मारा तर लाकडाचा झटका पण येत नाहीये, कारण का खाली वळण आहे आणि किल्ल्याच्या आसपास शत्रू येणार म्हणजे शत्रूलाही कमी समजून चालणार नाही. गडाच्या आसपास शत्रू आले तर हत्याराने उकळतात तेल किंवा तोफा चालवावे. तटबंदीमध्ये छोटे छिद्र ठेवलेत बघा, हे जे होल आहे तोफा चालवण्यासाठी आहेत. आणि किल्ल्याचं मेन गेट किती लहान आहे, आरबी घोडे असायचे, 2 घोड्याचा एकच जाता कामा नाही. किल्ल्याचा दरवाजा लहान आहे तर हा दरवाजा 1 वर्षाला निर्मित केलाय, लोखंडी दरवाजा आहे. 400 वर्षापर्यंत दरवाजा आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळेल, अजूनही टिकलेला आहे. याची किती काय वेळ सांगू शकत नाहीये. दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर 750 किलोची तोफ पाहायला मिळेल. 750 किलो एक मारा जातो आणि आपल्या गावाकडे चावडी असते ते लोक थांबत असतात. अशी किल्ल्याला जुडी आहे, जुडी तो पाहायला मिळेल. जुना दरवाजा अगदी सगळ्यांनी समोर वरती बघा, तटबंदीमध्ये एक चौकडी विंडो दिसतोय, तटबंदीमध्ये एक चौकडी खिडकी दिसते. तिथून तोफेचा मारा या किल्ल्याच्या दरवाजावरती करायचा. शत्रू येताना त्याची पाठ कुठे राहणार आहे, मागे चेहरा समोर राहणार आहे, त्याच्या पाठीवरती हल्ला करायचा. याला मराठ्यांचा बोलतो गनिमी कावा. बाकी त्याच्या व्यक्तित्वावर जास्त आहे. आतमध्ये आल्यानंतर थोडे मागे उभा एक चौकडी विंडो दिसेल, तुम्हाला तिथून दिसणार नाहीये. आतमध्ये आल्यानंतर मागे उभा तर किल्ल्याच्या दरवाजापर्यंत आपण 95 पायऱ्या चढलो. 450 पायऱ्या गडावरती जाण्यासाठी किल्ला बघण्यासाठी 1 तास लागेल. तर जय भवानी जय शिवाजी. आणि किल्ला बनवण्याच्या अगोदर हा डोंगर होता, डोंगराचं नाव होतं धोरकाचा डोंगर. धोरकाचा डोंगर का, खेड्यातली लोक गाई म्हशी चालण्यासाठी ते आणायचे. खेड्यातली लोक गाई म्हशी नसतात, गुरं आणि ढोरं. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, त्याचा मलाठी अंगरक्षक कापला. 12,000 फूट या कोयनेवरची काठावरती कापली गेली. शिवाजी महाराजांना मोठा प्रताप झाला. प्रताप म्हणजे मराठीमध्ये विजय, त्यासाठी या डोंगराचं नाव प्रतापगड ठेवण्यात आलं. तर जय भवानी जय शिवाजी. समोर आलं ना दरवाजाच्या बाहेर 55 पायऱ्या होत्या. तिथून पुढे 350 पायऱ्या जायचं आपल्याला. आपण गडाच्या आतमध्ये आहोत. आपल्या पूर्वजांनी बांधलेली किल्ल्याची तटबंदी अजून मजबूत आहे. तुम्ही अलिबागचा किल्ला पाहिला असेल, कुरुड जंजिरा. हा बांधला कधी 1148. छत्रपतींचा जन्म पण नव्हता आणि तो जिंकला सिद्धी जोहरनी, बांधला मराठ्यांनी. राजाराम पाटलांनी बांधलेला किल्ला आहे, जिंकला सिद्धी जोहरनी म्हणून त्याचं नाव झालं. म्हणजे आपल्या मराठ्यांनी बांधलेली किल्ल्याची तटबंदी अजून बोलते. हे दगड केवढे मोठे आहेत बघा. आणि ह्या तटबंदीमध्ये त्यावेळेस वापरलाय चुना, काळा गुळ, उडीद डाळ, शिसानी रेती. आणि आत्ताच मला मी खाली बाहेर सांगितलं की आपण बर्गरवाले मावळे आहोत. आपल्या वजनाप्रमाणे आपण तटबंदी बांधली. ही बघा तटबंदी मधला फरक. ही तटबंदी नवीन आणि गेल्या 400 वर्षापूर्वी तटबंदी आहे ना फरक. वरती बघा काळ्या दगडाची दीपमाळ. तरी भवानी माता मंदिर आहे तिकडे, राजांची कुलदेवता भवानी माता मंदिर. आणि दोन्ही तटबंदीमध्ये एक कमान दिसणार आहे, त्याला राजमार्ग पालखी दरवाजा बोलतात. आणि राजांचा परिवार आणि राजा इकडून जायचे आणि त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही म्हणून तो रस्ता बंद ठेवलाय. शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म, 3 एप्रिल 1680 ला मृत्यू आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक. म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती राजा म्हणून राज्य केलं 6 वर्ष. 1680 ला ध्यान झाले. महाराजांना 8 पत्नी होत्या, 3 पत्नी फेमस होत्या, सईबाई, सोनाबाई, पुतळाबाई. जिजामाता गडावरती राहायच्या. वैवृद्ध झाल्याच्या नंतर रायगडच्या पायथ्याशी पाचडगाव आहे, तिथे जाऊन त्या ध्यान झाल्या. जिजामाताची समाधी पाचडगाव मध्ये आणि छत्रपतीची समाधी रायगड किल्ला. तर रायगड इथून 65 किलोमीटर दूर आहे. प्रतापगड दाखवतात पुस्तकात, फोटोमध्ये, चित्रामध्ये. तो हा प्रतापगडचा प्रथम बुरुज आहे, तुमच्या बघण्यामध्ये आहे. तुम्ही लोकांनी मराठी सिनेमा पाहिला असेल. मी शिवाजी राजे भोसले बोलतो, त्याची शूटिंग या बुद्धावरती झालेली आहे. 34च्या इतिहासाच्या पुस्तकात तेव्हा तर इंटरनेट वगैरे प्रतापगड म्हटलं की एवढं दाखवतात, किल्ला नाही. दरवाजाच्या आतमध्ये येताना एक जुनी तोफ पाहिली का, होती का?
750 किलो वजनाची तोफ समोरच्या बुद्धावरती होती. आता गडाचं दुरुस्तीचं काम चाललंय. तोफ दाखवण्यासाठी आतमध्ये ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं होतं. बलाढ्य अफजल खान स्वतःची आतडी कोतरा भरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता. शिवाजी महाराजांचे बलाढ्य दुसरे अंगरक्षक होते संभाजी कावजी कोंढाळकर. त्यांनी एका घावामध्ये 12 जणांचे पाय तोडले. पालखी खाली पडली. अफजल खानाचं मुंडक कापले गेलं संभाजी कावजी कोंढाळकरांनी. आणि समोर हा ध्वज बुरुज आहे. त्या बुरुजावरती भाल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं का? आता तुम्हाला म्हटलं भवानी माता मंदिर आहे. राजांनी भवानी मातेला प्रतिज्ञा केली होती की जे काही मला मिळेल तुझ्याचे मी अर्पण करेन. बोलल्याप्रमाणे अफजल खानाचं सिर देवीला अर्पण केलं. आणि काही वेळानंतर ते सिर राजगड किल्ल्यावरती नेण्यात आलं होतं का? शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी त्यांना कर्नाटकच्या लढाईमध्ये अफजल खानाने धोक्याने मारलं होतं. म्हणून अफजल खानाचं सिर जिजामातेला दाखवलं आणि तिकडे ते दफन करण्यात आलं. तर अफजल खानाच्या सिराची कबर राजगडचा बाले किल्ला आणि अफजल खानाच्या धडाची बॉडीची कबर प्रतापगड पायथा. हिंदुस्थानामध्ये एकच सरदार असा की त्याच्या 2 कबरी. त्याचं नाव अफजल खान. तर हा गडाचा पहिला बुरुज आहे. किल्ला फिरून आल्यानंतर समोरच्या बुरुजावरती जाऊन यायचंय. खाली तुम्हाला जावळी गाव दिसेल. कबर तर दाखवणारच आहे. इथून तोफा चालवायचे. हा गडाचा पहिला बुरुज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गद्दार मोरे होते जावळीचे. ते जावळी गाव बघूया आपण. खाली एक गुहा होती. ती आता पूर्णपणे मातीतून भरलेली आहे. 40 सैनिक महाराजांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी ठेवले होते त्या गुहेमध्ये. त्यावेळेस मोठी होती. आता दगड मातीतून जाऊन गुफा बंद झालेली आहे. इथे जाताना उजव्या बाजूला एक चोरस्ता आहे. ही चोरवाट खाली डायरेक्टली गावामध्ये निघते. ज्या कमानीतून तुम्ही गडाच्या आतमध्ये आलात तिकडे ही चोरवाट निघते. आणीबाणीची वेळ आली तर आपले सैनिक ह्या चोरवाटीतून गडाच्या बाहेर निघून जायचे. जावळी गावामध्ये त्या गावामध्ये घोडेस्वार असायचे. घोड्यावरती बसा निघून जा म्हणजे खेळ पाहून आपलं जर काही व्यक्ती आली तर इथून निघून जायचे. आता ती चोरवाट बंद आहे. बाले किल्ल्यामध्ये जी चोरवाट आहे ती आपण बघणार आहोत. पण गद्दार मोऱ्यांचं जावळी गाव बघूया या पुढे. सनराइज छोटा टावर आपल्या राईट साईडला दिसतोय. सनसेट बॉम्बे पॉइंट आहे. महाबळेश्वरला फिरण्यासाठी 12.5 नद्यांचा उगम आहे. हा मोठावाला टावर आहे. तिथून आपण डाव्या साईडला निघालो. हा डोंगर झुकल्यासारखा वाटतो बघा समोरच. एलिफंट हेड हत्तीचा माता. आणि त्याचा डोंगर एक साईडून एक साईड सावली पडले. लेफ्ट साईडला पाहायचं एलपीसी पॉइंट आहे. आणि लास्ट पर्यंत पाणी म्हणजे सावली खाली आले तो आकर्षित पॉइंट आहे. टोटल महाबळेश्वर फिरण्यासाठी 12.5 नद्यांचा उगम आहे. महाबळेश्वर असं डायरेक्टली फक्त 7 किलोमीटर आहे. तुम्ही घाट उतरून आलात 22 किलोमीटर. महाबळेश्वरची उंची 4,500 फूट आहे आणि प्रतापगडाची उंची 3,500 फूट. म्हणजे महाबळेश्वरपेक्षा पण 1000 फूट खाली आहे. तिथून उंच पॉईंट म्हणजे कडेलोट त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. जे जावळीचे फितुरी मोरे होते गद्दार मोरे त्यांचं हे गाव बघा समोर आपल्या नजरेसमोर. गद्दार मोऱ्यांचं गाव जावळी. तुमच्या नजरेसमोर पूर्ण जावळीचा परिसर आहे. जावळीचं खोर आहे. आणि त्यावेळेस एवढं घनदाट जंगल सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. घनदाट जंगल. आणि जसे आपले जावळीचे चंद्रराव मोरे गद्दार झाले महाराजांना तर शिवाजी महाराजांचे मानलेले मामा होते. त्यांचं नाव येतं खंडूजी खोपडे देशमुख. त्यांनी अशी गद्दारी केली की अफजल खानाचा मुलगा इथे आला होता फाजल खान. आणि तो पण ह्या लढाईमध्ये मारला गेला असता. म्हणजे अफजल खानाची कबर प्रतापगड पायथ्याशी आणि मुलग्याची कबर जावळी गावामध्ये लागली असती. केवढा इतिहास वाढला असता बघा. पण त्यावेळी चंद्रराव मोरेंनी गद्दारी केली तसे खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केली. अफजल खानाच्या मुलगांनी खंडोजी खोपड्यांना काही लालच दाखवली. कांचीला भरला खंडोजी खोपडे. मग खंडोजी खोपड्यांनी अफजल खानाच्या मुलग्याला मारलं नाही. त्याला ह्या रडतोंडीच्या घाटाने पसरणी घाटाने वाईपर्यंत नेऊन सोडलं. त्याला मदत केली. तो बाकी खोलतून विजापुराला सुखरूप पोहोचला अफजल खानाचा मुलगा फाजल खान. मग खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केल्यामुळे त्याने हे जावळी गाव सोडलं. त्याला पकडलं पुण्याच्या भोर घाटामध्ये. त्याला प्रतापगडाला आणलं आणि शिवाजी महाराज म्हटले यांनी स्वराज्याशी गद्दारी केले. त्यांचे हातपाय बांधा आणि प्रतापगडचा कडेलोट आहे तिथून त्यांचा कडेलोट करा. परंतु काही अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी केली. कान्होजी जैदानी वगैरे की खंडोजी खोपड्यांनी हा किल्ला गड बांधायला मदत केले. त्याला काहीतरी जीवदान द्या. महाराजांनी दोन्ही बाजूने विचार केला. एक तर नात्याने आपल्याला लागतात मामा आणि यांनी गद्दारी तर केलेला सजाही झाली पाहिजे. मग त्याचा कडेलोट न करता महाराजांचे 2 दरबार चालायचे. त्याला मोगली भाषेमध्ये काय बोलायचे? दिवाणे आम आणि दिवाणे खास. तर छोटा दरबार इथे आणि मोठा दरबार रायगडवरती चालायचा. तर अष्टप्रधानांच्या समोर आणि वरती दरबाराची जागा देवाला साक्षी ठेवून त्या दरबारावरती खंडोजी खोपड्यांचा उजवा हात आणि डावा पाय तोडण्यात आला.
उजवा हात का तो जिवंत असून स्वराज्याच्या कामाला तो परत येता कामा नये. तलवार पकडून त्याचा उजवा हात तोडला आणि डावा पाय घोड्यावरती बसताना स्वार होताना डाव्या पायचा वापर केला जातो. पण त्यांनी घोड्यावरती पण बसता कामा नये. म्हणजे महाराजांच्या काळात होतं की चुकीला माफी नाही. कत्तार मोऱ्यांचं गाव पाहिलं. आता इथून पुढे भवानी माता मंदिर आणि मंदिरामध्ये सर सेनापती होते अंबिराव मोहिते. त्यांची तलवार बघूया आपण. जय बघा आपल्या उजव्या बाजूला जमायचं उजवी साईड. इथे एक शिवकालीन जुना तलाव आहे. शिवकालीन जुना तलाव. या तलावांपासून महाराजांना त्या काळामध्ये 2 फायदे झाले. हा किल्ला हा गड बांधला 2 वर्षात. किल्ला बांधण्यासाठी दगड जर बाहेरून आणले असते तर किल्ला 2 वर्षामध्ये झाला नसता. दगड इथून काढले, खड्डे झाले, पाणी भेटलं, तलाव बनवलं. म्हणजे गडाच्या आतमध्ये पाणी झालं आणि तटबंदीसाठी दगडही झालेला आहे. समोर तटबंदीची पायऱ्या दिसतात बघा. सैनिक हातामध्ये तोफा घेऊन बसत झाल्याचे पॅट्रोलिंग करायचे. या तोफा तुम्हाला भवानी मातेच्या मंदिरामध्ये दाखवले जातील. किल्ल्याची समोर तटबंदी दिसते. ते बाले किल्ला तिथे आपल्याला जायचं आहे. भवानी माता मंदिर इथे आठवती आहे. भवानी मातेच्या मंदिरामध्ये आयुष्यभर बनतात. तुम्हाला हे खाली जावळी दाखवलं बघा. आधी बघता मोठी मंदिरा मालवणचा हे पाण्यातले किल्ले आहेत. म्हणजे गद्दारी काय असते ही निसर्गाने दाखवून दिले बघा. म्हणजे समुद्राच्या किल्ल्यांच्या आतमध्ये गोदा पाणी आहे. निसर्गाने महाराजांना दिलेली साथ देणगी. तसंच ह्या कापूरमध्ये ह्या दगडावरती पाणी आहे बघा. हे किल्ल्यावरती एवढा उंचावरती. जावळी गावामध्ये सर पाणी नाहीये. त्यांना पाणी कुठून आणलंय? तिथून खाली पाणी आणलंय. म्हणजे गद्दारी काय असते हे निसर्गाने दाखवून दिले. एका मोऱ्याने गद्दारी केले तर येणाऱ्या आता 15,000 जे तिकडे वस्ती आहे त्या लोकांना पाणी नाहीये. त्यांना पाणी महाराष्ट्र डोंगरावरून आणलंय. समुद्री सपाटीपासून आपण आता 3,500 फुटावरती आहे आणि एवढ्या उंचावरती पाणी आहे बघा. पण खाली गावामध्ये पाणी नाहीये. म्हणजे गद्दारी काय असते पूर्णपणे निसर्गाने दाखवून दिले. भवानी माता मंदिर पाहूया आपण. बरं आहे दिसलं का व्हाईटवाल्या? अफजल खान आणि त्याचा जो अंगरक्षक होता सय्यद बंडा या दोघांची कबड्डी आहे. दुसरी सगळ्यांना हिरकणी मावळ्याने दिसली का? दिसली का? आणि सर आपण ज्या पायऱ्यांवरती उभे आहोत गेल्या 400 वर्षापूर्वीच्या पायऱ्यात ह्या काय फिनिशिंग काय उंची काय मजबूती आहे बघा. आणि आपल्या सरकारने बांधलेली ह्या पायऱ्या बघा 60 वर्षापूर्वीच्या. जसं सरकार तशा पायऱ्या दरवर्षी दुरुस्ती करावी लागते. भवानी माते मंदिर पर्यंत 250 पायऱ्या संपतात. आणि इकडे तटबंदीवरती पायऱ्या जसं बघा लेफ्ट साईडला हे खाली तुम्हाला म्हणजे तोफा वगैरे बघायचं आपल्याला मंदिरामध्ये. त्या तोफा सैनिक खांद्यावरती घेऊन पॅट्रोलिंग करायचे. आणि लास्टला खाली झाडीमध्ये पाणी दिसतं का समोर अगदी झाडीमध्ये खाली ते कोयना नदीचं पात्र आहे. कोयना नदी आहे. अफजल खानाची 12,000 फूट तिथे कापली गेली. कोयना नदी काठावरती ह्या जावळी गावामध्ये. आणि लास्टला डोंगरात खाली पाणी दिसतं बघा. लास्टला अगदी शेवट अगदी शेवट तिकडे आहे. एक कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे. कोयना धरण आहे त्याचं बॅक वॉटर आहे जे तापोळा बोलतात मिनी काश्मीर तिकडे आलं. तर भवानी माता मंदिर इथे बसून एक ग्रुप फोटो घेऊया सर आपण त्या पायऱ्यांवरती. ग्रुप फोटो घ्या खाली. शिवाजी महाराजांचे मेवणे राजारामचे सख्खी मामा पण संभाजी राजांना भरपूर साथ दिली म्हणून आपलं स्वराज्य एवढं केलं. आणि 17 तळबिडी गाव त्यांचं येतं अंबिराव मोहितेंचं. ह्या अंबिराव मोहितेंनी अफजल खान होता दिवशी त्यांच्या तलवारीने 600 सैनिक कापले होते. आणि त्यावेळेस असं होतं की 100 सैनिक मारले की तलवारती सोन्याचा स्टार लावला जायचा. असे 6 स्टार तलवारीवरती आहेत. तलवार अशी असल्यामुळे आपल्याला 3च दिसणार आहेत. आत्या बाजूला 3 आहेत आणि सुवर्ण अक्षरामध्ये त्या तलवारती नाव आहे कान्होजी अंबिराव मोहिते. एक तोफीतील गोळा दिसेल, पालखी दिसेल. इकडे उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, त्या पालखी मिरवणूक ह्या गडावरती काढली जाते. आपण थांबलेलो आहोत. हे दगडी मंदिर आपल्या महाराजांच्या काळातलं आहे. हे सभामंडप नवीन केलेले आहेत. आणि भवानी मातेचं आपण दर्शन घेताना भवानी मातेच्या मूर्तीची जी शिळा आहे दगड जो आहे तो आपल्या देशातला नसून नेपाळमध्ये काळी गंडकी नावाची नदी तिथून 40 ग्राम शिळा आणली. 40 ग्राम दगड आणला. तो दगड आता आपल्याला सोन्यावर पाहिलं होतं. सोनं चांदी टेस्ट करण्यासाठी वापरतात. 40 ग्राम दगडापासून देवीची मूर्ती घडवली. राजगडला मूर्ती घडवली. त्यांचं नाव मंबाजी नाईक पानसरे. आणि अफजल खान वधानंतर 1661 देवीची स्थापना केली प्रतापगड. काचेच्या पेटीमध्ये काचेच्या बॉक्समध्ये एक शिवलिंग पाहायला मिळेल. स्फटिकाचं शिवलिंग आहे. हमेशा पूजेमध्ये असायचं महाराजांच्या. होतं रायगडला पूजा होण्यासाठी इथं आणून ठेवलंय. रोज त्याची पूजा केली जाते.
आणि भवानी तलवार इंग्रज रायगड किल्ल्यावरून घेऊन गेले आणि 32 मन सोन्याचं सिंहासन, 32 मन म्हटलं तर 1 मन 40 किलो, 1280 किलो सोनं इंग्रज घेऊन गेले. ह्या किल्ल्यांची नासधूस आणि पडझड इंग्रज आणि मोगलांनी केली. 32 मन सोन्याचं सिंहासन आणि भवानी तलवार इंग्रज रायगड किल्ल्यावरून घेऊन गेले. तिथे काही जुन्या तोफा आहेत, त्या तोफा सैनिक खांद्यावरती घेऊन किल्ल्याच्या तटबंदीवरून चालायचे, पेट्रोलिंग करायचे. 50 किलो वजनाची तोफ आहे, अलीकडची पलीकडची 50 किलो वजनाची तोफ आहे. मध्ये हॉकी स्टिक सारखी दिसेल ती दगड तोडण्यासाठी पार आहे, पारेचं वजन 35 किलो आहे. ही पार अफजल खान इझी वाकवायचा, इझी पिसळलेल्या हाती रेटत न्यायचा. आता तुम्ही 3 बस करून 60-65 मुलं आहात तुम्ही सगळेच, टीचर वगैरे धरून. तर अफजल खानाच्या 64 बायका होत्या, 64 बायकांचा धनी अफजल खान होता. आणि ज्यावेळेस आणि आपण शिवरायांची म्हणजे जिजामातेने शिवरायांची 8 लग्न लावून दिली का, तर आपलं स्वराज्य वाढावं, आपली ताकद वाढावी म्हणून 8 लग्न लावून दिली, शोकाने केलेल्या नव्हत्या. आणि ज्यावेळेस तो अफजल खान विजापूरहून विडावून निघाला तर 64 बायकांना मारून निघाला होता. आणि त्याला 43 मुलं होते अफजल खानाला, 64 बायका 43 मुलं. आणि ज्यावेळेस तो विजापूरहून विडा उचलून निघाला तर 64 बायकांना मारून निघाला होता. आता देखील आपण विजापूरमध्ये गेलं तर अफजलपूर गावामध्ये 64 बायकां कबरी आपल्याला पाहायला मिळतात. एवढा धोकेबाज दगाबाज अफजल खान. आता पण बघा, मुस्लिम धर्मामध्ये 2-2, 3-3 पत्नी आहेतच, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये 1 पत्नी सांभाळायचं म्हटलं तर नाकी नाव येत आहे. तर आपण एका साईडला सर्वांनी बूट चप्पल काढायचं आणि दर्शन करून या. महाबळेश्वर तोफेने उडवायचं म्हटलं तरी उडवू शकते, एवढी त्या तोफेची अवरेज आहे. ह्या तोफा उकळी तोफा आहेत, 1/2 किलोमीटर रेंज आहे या तोफेंचं. आणि ही दगड हात लावले मॅडमजी, ही दगड तोडण्यासाठी पार आहे. ही पार अफजल खान इझी वाकत होता, इझी बेंड करत होता. आणि वरचे मंदिराकडे बघा, हे जुनं मंदिर आहे छत्रपतींच्या काळातील. वरती टॉपला बघा कळस आहे, कळस. शिवरायांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं, इंग्रज घेऊन गेले 32 मन सोन्याचं सिंहासन. आता 1 तोळा सोनं, 10 ग्राम सोनं 1,25,000 रुपये, म्हणजे 1280 किलो सोनं इंग्रज घेऊन गेले. तसा हिशोब केला तर किती अब्जामध्ये जाते बघा. एवढं सोनं होतं आपल्याकडे, सोन्याची चिडिया होती भारत देश, सगळं इंग्रजांनी संपून गेलं. आणि भवानी तलवार मंत्र आहे. सोनं जे होतं ते इंग्रज लोक वितळून, म्हणजे रायगडवरती वितळवलं ते सोनं सिंहासन आणि घेऊन गेले. वरती सोन्याचा कळस आहे, हे तांब्याचं पत्र आहे, दगडी मंदिर. टॉपला अगदी गोल दिसतं सर ते. संपलेले 450. समोरच छत्रपती शिवरायांची मूर्ती दिसते, पुतळा दिसतो. ह्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राजवाडा होता. इंग्रजांनी आपल्याच तोफा चालवल्या आणि इकडचा राजवाडा, अन्नधान्याचा साठा सगळं पाडलं तोफा लावून. गडावरती आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा पुतळा मुंबईमध्ये बनवलाय. पंचधातूची मूर्ती आहे, 4.5 टन वजनाची आहे. बनवली मुंबईमध्ये, बनवली त्यांचं नाव रामचंद्र विले पार्लेला राहतात. जसं महाराणा प्रतापचा चेतक घोडा, तर शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा, घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत 16 फूट उंची आहे.
खालचं फाउंडेशन 20 फूट, टोटल 36 फूट आणि पुतळ्याची देखभाल सातारा जिल्हा परिषद करते. पुतळा पंचधातूचा आहेच, त्याला उन्हापासून, थंडीपासून, पावसापासून काही फरक पडत नाही. 67 वर्षांनी पुतळा ओपनिंग करून 30 नोव्हेंबर 1957 ला उद्घाटन. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि राजाचं किंवा राणीचा मृत्यू कसा आहे हे घोड्याच्या पायांवरनं कळतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा महाराणा प्रताप हे लढाईमध्ये मरण, पण चेतक घोड्याचे दोन्ही पाय पुढच्या हवेमध्ये आहेत. आणि शिवाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू म्हणून कृष्णा घोडीचा एकच पाय वरती आहे. हा तेवढा सिंबॉल आहे. म्हणजे घोड्याच्या पायांवरनं कळून येतं राजाचा किंवा राणीचा मृत्यू कसा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांना तुम्हाला वरती जायचंय, एक गुरु फोटो काढूया आपण इकडे, नंतर कडेलोटला जायचंय. गद्दारी केली, देशद्रोही व्यक्तीला इथे आणायचं, मग तो कोणी असो, हातपाय बांधायचे, अनाजची खाली गोणी असते त्याच्यामध्ये भरायचं आणि इथून खाली लोटून द्यायचं. इथून खाली त्याला लोटला ढकलला तर 2000 फूट दरीमध्ये तो खाली जाणार आहे. सगळ्यात उंच जागा ही आहे. 3500 फुटावरती आपण उभे आहोत. आणि मागची बाजू कोकण कडा, खाली उतरायला जागा नाहीये, वरती येण्यासाठी जागा नाही. प्रतापगड किल्ल्याला पण वेढा टाकू शकत नाही. वेढा टाकणारा माणूस वेढा होईल असा हा किल्ला आहे. तटबंदीच्या आतमध्ये सर आमचा सातारा जिल्हा आहे आणि तटबंदीच्या बाहेर जिल्हा रायगड. जिल्हा बदलतो तशी हवा पण बदलते. तटबंदीच्या आतमध्ये केवढं गरम होत आहे बघा, ऊन लागतंय, पण तटबंदीच्या बाहेर थोडा हात करा बघा केवढी थंड हवा आहे. तटबंदीच्या बाहेर जिल्हा रायगड, तटबंदीच्या आतमध्ये जिल्हा सातारा. भौगोलिक विचार केला तर खाली डोंगरामध्ये रस्ता दिसतोय, हा रस्ता मुंबईला जाणार आहे. इकडे खाली एक नदी आहे, सावित्री नदी आहे. सावित्री जे 2015 मध्ये कोकणातील 2 बस पूल तुटून वाहून गेल्या होत्या एसटी बसच्या, तर ती नदी आहे. आता पूर्ण कोकण पट्टा आहे. आणि ज्या आता मंदिरामध्ये तोफा पाहिल्या तुम्ही, छोट्यावाल्या तोफा, त्या तोफा सैनिक खांद्यावरती घेऊन तिथून पॅट्रोलिंग करायची, चालायचे. तिथून पुढे आपल्याला बुरुज आणि चोरवाट पाहायचंय. खोदकाम करत असताना मोरपंत पिंगणा किल्ला बांधताना इथे शिवलिंग मिळालं.
म्हणून ह्या ठिकाणी स्वयंभू मंदिर आणि खाली देवीचं आणि शिवाजी महाराज अफजल खानच्या भेटीला गेले त्याच्या अगोदर इकडे रुद्राभिषेक केला महाराजांची इच्छा पूर्ण झाली इच्छापूर्ती शिवलिंग असं नाव दिलंय स्वयंभू मंदिर आणि तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात बसलेले आहात ही समोरची जागा दरबार खलबतखाना बातचीत करण्याची जागा ह्याला मुघली भाषेमध्ये बोलतात दिवाणे आम आणि दिवाणे खास छोटा दरबार इथे आणि मोठा दरबार रायगडवरती श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिला त्या ठिकाणी राजवाडा होता अन्नधान्याचा साठा होता सगळं इंग्रजांनी करून टाकलं त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा बनवलेला आहे ही दरबाराची जागा आहे आणि खाली मी तुम्हाला सांगितलं की खंडोजी खोबऱ्यांचा उजवा हात आणि डावा पाय तोडला देवाला साक्षी ठेवून ही दरबाराची जागा आणि हे महादेवाचं मंदिर हर हर महादेव.